लावणं, रुद्राक्षाच्या माळा लावणं हे काही आपल्या राजघराण्यात शोभत नाही असं म्हणून ते चिंतातूर झाल्या राजा. शुक्र घराशी आला पराशर सवे व्यक्ती ऋषीचे बार अपार सूर्य तेजस्वी. तर मग दुसऱ्या दिवशी काय झालं, निघाल्या बरोबर राजवाड्यामध्ये पराशर नावाचे ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय ज्ञानी अतिशय तेजोमय असे ते आता पराशर ऋषी राजदरबारात येऊन काय बोलतात. हे जोग्रत पायनाचा सनिता श्रीकाळाने प्रतिश्रेष्ठा करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र देणे केले. तर वशिष्ठ ऋषीचा नातू असणारा पराशर ऋषी त्या ठिकाणी आले. त्रिकाल ज्ञानी असे भूत भविष्य वर्तमान त्यांना सगळं कळत होतं. आणि मग असला ज्ञानी पुरुष राजदरबारात आला आणि आता काय सांगतात ते पाहू. हे देवी मनुष्य वागते अपार पूर्वी होते रजनीचर ते बीज कैवारे समग्र जाळे छत्र करो तर या पराशर ऋषीने काय केलं होतं की एक सत्र केलं होतं, यज्ञ केला होता. राक्षस लोक पूर्वी काय करायचे की यज्ञ चालू असला, कुठं भजन कीर्तन चालू असलं, देवदेवाचं काम कोणतं चालू असलं की तिथं विघ्न करायचे. ती विघ्न बाधा येऊ लागली म्हणून पराशर ऋषीने एक यज्ञ केला आणि सगळ्या यज्ञामध्ये आहुती राक्षसाची टाकली आणि राक्षस सगळे भस्म करून टाकले होते.